कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा. अश्विन महिन्यातील ही पौर्णिमा भारतात सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्याचा 100% भाग प्रकाशित असल्यामुळे तो खूप मोठा दिसतो. पूर्ण वर्षभरात फक्त याच दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असल्याने या रात्रीचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. अमावस्या ते पौर्णिमा या काळामध्ये जे प्रकाशित चंद्रबिंब वेगवेगळ्या आकारात आपल्याला दिसते त्याला चंद्राच्या कला असे म्हणतात. असे म्हटले जाते की या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री कोजागरती कोजागरती म्हणजेच कोण जागे आहे कोण जागे आहे असे ती विचारते. याचाच अर्थ कोण सजग आहे, कोण ज्ञानासाठी आतुर आहे, कोण आपल्या कर्तव्याला जागे आहे असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वी तलावरती संचार करते. जागे राहणे याचा अर्थ आपल्या आयुष्याचे ध्येय नक्की करणे. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून खीर किंवा पायस केली जाते. मध्यरात्री चंद्र, इंद्र व लक्ष्मी या देवतांना त्याचा नैवेद्य दाखवून खालील प्रार्थना म्हटली जाते. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. कोजागरी पौर्णिमेला चंद्राची किरणे समस्त जीवसृष्टी करता लाभदायक असल्याने रोग्यांना या रात्री आयुर्वेदिक औषधींचे सेवन करवतात. ज्या प्रकारे कोवळी सूर्यकिरणे आरोग्याला लाभदायक असतात त्याच प्रकारे या पौर्णिमेच्या चंद्राची किरणे आरोग्याला लाभदायक असतात. त्यामुळे या दिवशी काही काळ आकाशाखाली चंद्रप्रकाशात बसतात. याने त्वचा उजळते आणि मनाला शांती मिळते. तसेच रात्री थोडा वेळ चंद्राकडे पाहिल्याने डोळ्यांची शक्ती वाढते असे म्हटले जाते. लंकाधिपती रावण या अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणे आरशाच्या साह्याने आपल्या नाभीद्वारे ग्रहण करीत. त्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा तारुण्य प्राप्त होत असल्याची आख्यायिका पुराणात सांगितली आहे. कृषी संस्कृतीत या दिवसाला विशेष महत्त्व आहे. नवीन धान्य आलेले असल्याने ही पौर्णिमा नवान्न पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. काही भागात कोजागरी पौर्णिमेला घरातील ज्येष्ठ अपत्याला औक्षण करण्याचीही पद्धत आहे. शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येतात. एकीकडे पावसाळा संपत असतो तर दुसरीकडे हिवाळा सुरू होत असतो. दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते. दूध प्यायल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा असेल. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वज्रमंडळात रासोत्सव साजरा केला असे श्रीमद भागवतात म्हटले आहे. राम भक्त शबरीचा जन्मसुद्धा शरद पौर्णिमेचाच. विदर्भातल्या ग्रामीण भागात कोजागरी पौर्णिमा ही माळी पौर्णिमा म्हणून शेतकरी कुटुंबांमध्ये साजरी केली जाते. माळी पौर्णिमा हा नवीन धान्याच्या स्वागताचा सण भुलाबाईचा उत्सव म्हणून लहान मुली व महिला घरोघरी सामूहिकपणे साजरा करतात. भुलाबाई म्हणजे माहेर वाशिण म्हणजेच पार्वती आणि भुलोजी म्हणजे भोळा शंकर आणि लहानसा असलेला गणेश म्हणजे गणपती. भाद्रपद पौर्णिमेला सुरू झालेला हा उत्सव 1 महिन्यानंतर संपतो आणि कोजागरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी याचे विसर्जन केले जाते. मसाल्याच्या केशर दुधात चंद्राला पाहताना, एकमेकांना चांदणभर शुभेच्छा देताना टपोरा पूर्णचंद्र प्रत्येकाने मनात जपावा आणि आयुष्यातल्या अमावस्येला प्रत्येकाने बाहेर काढावे व जीवन आनंदी करावे.